नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा, शासकीय टायपिंग संगणक जे आहे 3040 मराठी इंग्लिश, त्याचप्रमाणे लघुलेखन आणि टंकलेखन यांचे या ठिकाणी रिझल्ट डिक्लेअर झालेले आहेत। आणि या ठिकाणी तुम्हाला गुणपडताळणी किंवा या ठिकाणी छाया पडताळणीसाठी तुम्हाला या ठिकाणी डेट्स सुद्धा आलेले आहेत। तर सर्वात महत्त्वाची नोटीस मी सांगणार आहे, या तिन्हींचे रिझल्ट या ठिकाणी डिक्लेअर झालेले आहेत। वन बाय वन मी सगळी नोटीस या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे, तिन्हींची पण। यामध्ये 3040 असेल तुमचं मराठी इंग्रजी, किंवा लघुलेखन असेल किंवा टंकलेखन असेल। या ठिकाणी बघा, महाराष्ट्रामध्ये आता सध्याला महानगरपालिकेची भरती चालू आहे आणि त्यामध्ये नागपूर महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी 134 पद हे फक्त तुमचे टायपिंग वरती भरले जाणार आहेत। तर त्यासाठी तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे। रिझल्ट आता लागल्या कारणाने तुमच्याकडे सर्टिफिकेट अवेलेबल नाहीये। आणि या ठिकाणी इन्स्टिट्यूट लॉग इन मध्ये या ठिकाणी तुमचे सर्टिफिकेट जर आले असतील तर तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये जा आणि त्या ठिकाणी तिथल्या जे कोणी तुमचे ज्यांच्याकडे झालेलं आहे त्यांना सांगा की तुमचं प्रमाणपत्र हे अवेलेबल करून द्यावे। जर नसेल तर त्यांना या ठिकाणी वाणिज्य डिपार्टमेंट किंवा जे शाखा आहे टायपिंगची त्यांना कॉल करायला सांगा आणि त्यांच्याकडून अवेलेबल करून जे प्रिंट आहे प्रमाणपत्राची ती घ्या। कारण त्याच्यावरती तुम्हाला सर्टिफिकेट नंबर आलेला असतो आणि तो टाकल्याशिवाय तुम्हाला तो फॉर्म नागपूरचा किंवा इथून पुढे येणारे कोणतेही टायपिंग वरचे फॉर्म तुम्हाला भरता येणार नाहीत जोपर्यंत तुमच्याकडे सर्टिफिकेट येत नाही। तर या ठिकाणी फोर्स करून तुम्ही तुमच्या जे टायपिंग चालक असतील त्यांना फोर्स करा आणि तुम्ही त्यांच्याकडून सर्टिफिकेट हे मागून घ्या लवकरात लवकर। नागपूर महानगरपालिकेची शेवटची डेट ही 9 तारीख आहे, 9/9/2025। तर त्याआधी तुम्हाला फॉर्म भरता येतील। या ठिकाणी 3 नोटीस पडलेल्या आहेत, तिन्ही नोटीस मी वन बाय वन वाचून दाखवणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, खूप महत्त्वाचा होणार आहे। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, यामध्ये बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून या ठिकाणी प्रसिद्धी पत्रक जारी झालेले होते। शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा GCC TBC, ठीक आहे, जून 2025 चा निकाल आहे हा। यामध्ये बघा, तुमचं जे संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा होती जून 2025 मध्ये, इंग्रजी 3040, ठीक आहे, आणि मराठी 3040 या ठिकाणी 18/6/2025 ते 24/6/2025 या कालावधीत परीक्षा झालेली आहे। मराठी, हिंदी, इंग्रजी यांची 3040, ठीक आहे। त्याचा रिझल्ट जो होता ऑनलाईन तो 19/8/2025 ला या ठिकाणी प्रसिद्ध झाला होता संकेतस्थळावरती। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रिंट तर घेतलेलेच असतील। या ठिकाणी त्यांना प्रमाणपत्र भेटलेलं नाही, जसं की मी सांगितलं, त्यांना या ठिकाणी कोणताही जर तुम्हाला संगणकचा या ठिकाणी टायपिंगचे जर कोणत्या जागा निघल्या तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही। कारण त्याचं असं आहे की विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र किंवा गुणपत्रके डिजिटल स्वाक्षरीने ऑनलाईन स्वरूपात संबंधित संस्थांच्या लॉग इनला उपलब्ध करून देण्यात येतील। आलेले नाही आहेत अजून, मी विचारलेलं आहे, कारण त्यांच्याकडे थोडा टाइम लागू शकतो। तर तुम्ही त्यांना फोर्स करा की लवकरात लवकर अवेलेबल करून द्या, कारण तुमचे फॉर्म या ठिकाणी भरता येतील। जोपर्यंत तुम्हाला त्यावर गुणपत्रक क्रमांक असतो, जो सर्टिफिकेट नंबर, तो टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येत नाही। याला काही अदर ऑप्शन नाहीये, लक्षात घ्या। या ठिकाणी बघा, सदर प्रमाणपत्रांची छपाई तुम्हाला 100 GSM च्या कागदावर घ्यायची आहे त्यांच्याकडून या ठिकाणी, आणि PDF स्वरूपात सुद्धा घ्यायची आहे, लक्षात घ्या। या ठिकाणी PDF स्वरूपात सॉफ्ट कॉपी सुद्धा तुमच्या मोबाईल मध्ये घेऊन ठेवा। या ठिकाणी बघा, खाली दिलेला आहे, निकाल जाहीर झाल्यानंतर 10 दिवसात परीक्षार्थीने, म्हणजे तुम्ही जर कुणी फेल झाला असेल, कोणाचा सब्जेक्ट राहिला असेल, तर 10 दिवसात तुम्हाला गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी या ठिकाणी लक्षात घ्या, गुणपडताळणी प्रति विषय 100 रुपये आणि छाया प्रतीसाठी 400 रुपये लागणार आहेत जर तुम्हाला मागवायचे असतील। आणि या ठिकाणी बघा, रक्कम ऑनलाईन पद्धतीने जर तुम्हाला भरायची आहे तर गुणपडताळणी किंवा छायाप्रत प्राप्त झाल्यानंतर 5 दिवसाच्या आतमध्ये त्याच कार्यालयात जाऊन प्रति विषय 600 रुपये प्रमाणे तुम्हाला ऑनलाईन मध्ये रक्कम अर्ज भरायचा आहे, ठीक आहे। तर हे इन्स्टिट्यूटला जाऊन करायचं तुम्हाला, या ठिकाणी लक्षात घ्या। बाकीची माहिती तुम्ही चेक केलेली असेल, या ठिकाणी दिलेली आहे। त्यानंतर बघा, या ठिकाणी बघा, सेकंड आहे टंकलेखनचा आहे। तर टंकलेखनचा सुद्धा रिझल्ट लागला होता, जून 2025 चा रिझल्ट आहे हा। याची एक्झाम ही 11/6/2025 ते 12/6/2025 या कालावधीत घेण्यात आलेली होती आणि त्याचा रिझल्ट जो आहे परीक्षेचा 20/8/2025 ला लागलेला आहे, ठीक आहे। तर त्याचा सुद्धा सेम आहे, विद्यार्थ्यांना या ठिकाणी 10 दिवसामध्ये गुणपडताळणी करायची, उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत 100 रुपये, 400 रुपये आणि इतर 600 रुपये प्रमाणे। तर तुम्हाला जी शेवटची डेट होती याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज करायला 30/8/2025 होती, म्हणजे आज लास्ट डेट आहे। जर कोणी केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन करून घ्या। या वेबसाईट वरती तुम्हाला सर्व माहिती देण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने निकालाची संक्षिप्त माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली आहे। कोणते विद्यार्थी या ठिकाणी प्रविष्ट होते, उपस्थित होते, अनुपस्थित होते, उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, राखीव, या ठिकाणी शेकडा उपस्थिती दिलेली आहे। त्यानंतर बघा, हे झाला टंकलेखनचा। आता आहे या ठिकाणी बघा,
संगणक लघुलेखनचा। तर जीसीसी कम्प्युटर शॉर्ट हँड जुलै 2025 चा निकाल आहे। या ठिकाणी बघा ही एक्झाम जी होती 14/7/2025 मध्ये ते 16/7/2025 च्या कालावधीत झालेली होती। याचा निकाल 28/8/2025 या ठिकाणी जाहीर झालेला आहे। या ठिकाणी ऑनलाईन प्रिंट तुम्हाला घेता येते। सेम क्रायटेरिया या ठिकाणी त्यांना 10 दिवसाच्या आतमध्ये परीक्षार्थी जे आहे ते या ठिकाणी जाऊन तुम्हाला संस्थेमध्ये जायचंय तुम्ही ज्या ठिकाणी केले। गुण पडताळणीसाठी 100 रुपये आणि 400 रुपये छाया प्रतीसाठी आहे। त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला जो अर्ज करायचा तो 7/9/2025 पर्यंत आहे। म्हणजे ज्यांचं संगणक लघुलेखन आहे त्यांना या ठिकाणी अजून डेट आहे 7 तारखेपर्यंत। गुणपडताळणी व छायाप्रती प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन 5 दिवसात पुनर्मूल्यांकनासाठी प्रतिविषय 600 रुपये द्यायचे तुम्हाला लक्षात घ्या। तर ज्यांना डाऊट आहे स्वतःकडे तुमचे मार्क वाढू शकतात, या पद्धतीने तुम्ही पास होऊ शकतात, ते या ठिकाणी अर्ज करू शकतात। निकालाची संक्षिप्त माहिती, परीक्षेत किती विद्यार्थी बसले होते, उपस्थित होते, अनुपस्थित होते, उत्तीर्ण किती झालेले आहेत यामध्ये, आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचा किती आकडा आहे। तर या ठिकाणी शेकडा एकूण दिलेला आहे। तर जीसीसी म्हणजे या ठिकाणी संगणक लघुलेखन आहे शॉर्ट हँड मध्ये। त्याच पद्धतीने या ठिकाणी टंकलेखनचं सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला। आणि जे पहिला निकाल लागलेला आहे संगणक टायपिंग प्रमाणपत्र 3040 मराठी आणि या ठिकाणी हिंदी इंग्लिश असेल तर त्यांचा सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे। तर मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितलेला असेल। अशा पद्धतीने तिन्ही नोटीस पडलेल्या आहेत। गुणपडताळणी असो किंवा छायाप्रत घेणे असो किंवा या ठिकाणी फीस भरणं असो, तुम्ही ही प्रोसेस केलेली असेल। या ठिकाणी नवीन काही माहिती अपडेट झाली तर मी लवकरच तुम्हाला कळवून देईल। या ठिकाणी नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।